संत श्री ज्ञानेश्वर माऊली आपलंसं करणारी, जन्म देणाऱ्या आईपेक्षा वारकऱ्यावर नितांत प्रेम करणारी ती जगाची माऊली म्हणजे साक्षात योगेश्वराचा अवतार. पैठणचे गोविंद पंत यांचे नातू आणि विठ्ठल पंत यांचे दुसरे पुत्र म्हणजे आपले ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल पंत आपल्या पत्नी रुक्मिणी सोबत अलंकापुरी श्री क्षेत्र आळंदी येथे वास्तव्यास आले, पण त्यांनी संसार सोडून संन्यास घेतला. नंतर ते गुरु आज्ञेवरून पुन्हा संसारात आले. त्यानंतर त्यांना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई अशी 4 अपत्ये झाली. माऊलींनी श्रावण वद्य अष्टमी शके 1197 ला अलंकापुरी श्री क्षेत्र आळंदी येथे अवतार घेतला. त्यानंतर त्यांनी अतिशय हाल अपेष्टा सहन करून अन्यायाला न जुमानता आपल्या ज्ञानाचा प्रचार व प्रसार सुरू केला. रेड्यामुखी वेद बोलवला, निर्जीव भिंत चालवली, मृत सच्चिदानंद बाबां जिवंत केले आणि अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथाचं दान जगाला दिलं. शब्द कमी पडतात माझ्या माऊलींचं गुणगान गाताना. अशी ही जगाची माऊली ब्रह्मचारी, धर्मनिष्ठ, वेद प्रमाणनिष्ठ, प्रतिभा संपन्न कार्तिक वद्य त्रयोदशी 1218 ला समाधिस्थ झाली. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. अशी या जगाच्या माऊलींची संजीवन समाधी श्री क्षेत्र आळंदी येथे आहे. माऊलींच्या समाधीवर नतमस्तक होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला, धारकऱ्याला आणि सामान्य माणसाला माऊली अजूनही आहेत हेच जाणवतं. अशा या जगाच्या माऊलींना माझा साष्टांग नमस्कार. रामकृष्ण हरी.